नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की ऑफिसमध्ये प्रेझेंटेशनची वेळ जवळ आलेली असते आणि अचानक ईश्वरी ही ऑफिसमधून गायब होते आणि सर्वजण तिला शोधू लागतात. तेव्हा अर्णव हा विचार करतो, ईश्वरी अचानक कुठे गायब झाली. तेव्हा लावण्यही तिला उत्तर देते, मला वाटतं ती तुझ्या फोर्स करण्यामुळे इथे ऑफिसमध्ये आली होती, परंतु इथे आल्यानंतर तिला समजले की मोठ्या इन्व्हेस्टरच्या समोर बोलणे हे काही तिला जमणार नाही, म्हणून ती अचानक पळून गेली असावी. आणि अर्णव हा विचार करत असतो, मिस सिंदूर घाबरण्यापैकी तर नक्कीच नाही. आणि तेव्हा आपण पाहतो प्रत्यक्षामध्ये मीटिंगला सुरुवात होते आणि अर्णव हा इशाऱ्याने सांगत असतो, परंतु इन्व्हेस्टरला काहीही समजत नाही आणि लावण्याला देखील काही बोलता येत नाही. तर तिकडे आपण पाहतो एका रूममध्ये ईश्वरी बसलेली असते आणि ईश्वरी विचार करते, अर्णव सरांचे इशारे फक्त मीच समजू शकते. जर त्या इन्व्हेस्टरला अर्णव सर काय बोलत आहेत हे समजलेच नाही तर मग ही मोठी डील कॅन्सल होईल असा ती विचार करते. परंतु ते एका रूममध्ये अडकलेले असते. तर तिकडे आपण पाहतो मीटिंगमध्ये इन्व्हेस्टरला काहीही समजत नाही आणि ते बोलतात, या मीटिंगला तर काहीच अर्थ नाही मिस्टर अर्णव शिर्के, तुम्ही काय बोलत आहात आणि या मॅडम काय सांगत आहेत आम्हाला काहीच कळत नाही, त्यामुळे ही मीटिंग कॅन्सल करण्यात येत आहे. आणि तेव्हा अर्णव देखील आश्चर्यचकित झालेला असतो. आता येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही मीटिंगमध्ये सहभागी होऊन अर्णवची बाजू मांडणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.